तर नमस्कार मंडळी, हे पहा मी आज दारामध्ये असे फुलाचं झाड लावले. पहा, मला खूप छंद आहे फुलं लावण्याचा. तर हे पहा, असं सुंदर असं फुल लावले मी. तर पहा किती सुंदर फुलं आले, त्याला गुच्छाचे फुल येतात. आणि उन्हाळा असल्यामुळं अजून थोडं छोटं झालंय ते, नाहीतर लई मोठं एवढं मोठं फुलतंय ना ते झाड. आणि हे पहा, इथे ब्रह्मकमळ आहे. तर ब्रह्मकमळ मी एका माठामध्ये लावले आणि माठामध्ये लावून त्याला शेणखत टाकलं. ते अगोदर उमलतच नव्हतं आणि ते फुटत पण नव्हतं, मोठं पण होत नव्हतं. म्हणून मी त्यासाठी त्याला शेणखत टाकले पहा. तर शेणखत टाकल्यामुळे हे पहा किती सुंदर आले. आणि हे पाहता इथे लिंबुणी लावलेली मी दारामध्ये. तर लिंबुणीला पण मी चाय पत्ती टाकलेली बघा. चहा पत्ती टाकली मी लिंबुणीला पण. तर हे पहा, असे सुंदरपैकी असे लिंब आले. तर हे असे लिंब लागले त्याला. हे पहा, सुंदर असे लिंब लागले. आता लागायले ते आत पण घोस लागले त्याला. तर अशी छान अशी लिंबणी पण फुटली पहा. तर हे पहा, इथे मी झेंडूचं झाड लावलं होतं. पहा, झेंडूला पण किती छान असे फुलं लागले. त्या किती सुंदर फुललेत पहा झेंडूला. आणि मला रोज देवाला फुलं लागतात म्हणून मी दारामध्ये फुलं लावली. तर हे पहा, एक मिरची लावली होती मी इथं. हे पहा, मिरची पण खूप सुंदर लागली आता. आणि हे फुलं तर पहा इतके सुंदर येतात ना, ह्या फुलांना अति सुंदर फुलं येतात. हे पहा, खूप सुंदर फुलं लागली. तर पहा, हे देवाला, कोणत्याही देवाला चालतात. महादेवाला तर अप्रतिम चालतात. महादेवाला खूप आवडतात. हे अशा कळ्या आहेत अगोदर, ह्या अशा कळ्या फुलतात, नंतर फुलत फुलत जातात. त्यामुळे छान अशा कळ्या आल्या पाहायला, खूप सुंदर. आणि पहा, इथे तर जास्वंती आहे आणि जास्वंतीला तर खूप सुंदर फुलं लागलीत पहा. रोज एवढे फुलं फुलतात ना, अति सुंदर फुलं फुलतात. पहा, काय फुलं लागले तर अति सुंदर, खूप सुंदर दिसतात जास्वंतीची फुलं. आणि ते समोर नारळीचं झाड लावले मी दारासमोर. आणि इकडे पण हे पहा, चिक्कूचं झाड लावलं मी दारामध्ये. आणि ह्या मोगऱ्याचं पण आहे पहा. हे पहा, खूप सुंदर मोगऱ्याला पण फुलं आले. तर किती सुंदर वाटते पहा ते मोगऱ्याची फुलं, अति सुंदर येतं. मला खूप आवडतात मोगऱ्याची फुलं म्हणून मी दारामध्ये मोगऱ्याची फुलं लावले पहा. आणि इथे आहे पहा धोत्र्याचं फुल. हे पण पहा धोत्र्याचं फुल. हे ह्या फुलाचं एवढं महत्त्व आहे ना, तर हे फूल महादेवाला चालतं. हे धोत्र्याचं फूल पांढरं, हे महादेवाचं हे महादेवाचं प्रसन्न फूल आहे. महादेवाला अप्रतिम आवडतं, अति आवडतं आणि महादेवाच्या पसंतीचं फूल आहे हे. महादेवाला खूप आवडतं हे फुल. पहा, मी असं हे पण लावले फुलं. आता ह्या अशा कळ्या आल्या पहा, या धोत्र्याला पण अशा कळ्या येतात. त्याला पण फुलं उमलतात छान असे. ते खूप देवाला आवडतात. ते देवाच्या आवडतीचे आहेत महादेवाच्या. तर इथे आपल्याला हे औषध आहे माझ्याकडे. तर हे याला पानफुटी म्हणतात. तर हे आपल्याला ह्याच्यासाठी चालतं. आपल्याला मुतखडा जर उदला असेल ना, तर त्याच्यासाठी हे आहे बघा. मुतखड्यासाठी हे औषध आहे आपल्याकडे मुतखड्यासाठी. हे पण मी एकच पान लावलं होतं, तर एका पानाचं एवढं झालं नाही, पूर्ण पांगले चौकड. भरपूर झाडं उगले त्याचे. एक पान लावलं तरी त्याच्यापासून बरेच झाडं उगतात. इथे चिक्कूचं झाड लावलं मी ह्याचं. त्याच्या शेजारी आंब्याचं झाड लावलं. नंतर सावलीसाठी लिंबाचं पण झाड लावलं मी. इथे आहे कढीपत्ता. हे पहा, इथे पण कढीपत्ता लावला मी असा. खूप छान फुटला आहे कढीपत्त्याला. पण मी आपलं ताक असतंय ना, ताक पण टाकते कधी. चहापत्ती पण टाकते. चहापत्तीने पण. इथे डाळिंबाचं झाड आहे पहा.
हे पहा मी त्या दारामध्ये डाळिंब पण लावले. तर छान सुंदर असं डाळिंब पण फुटलंय बघा. तर नक्कीच कमेंट करून सांगा कसे वाटले झाडं तुम्हाला. सर्वांनी कमेंटमधून सांगा मला कसे वाटले तुम्हाला झाडं मी लावलेले. खूप असे पहा ब्रह्मकमळाचं तर मला खूप आवडतं. आणि हे पहा इथं निळे फुलं येत आहे पाहायला. हे पण महादेवाला आवडतात. आता याला फुलं नाही लागली आणखी, पण लागतील. खूप छान. हे तर फुल मला खूपच आवडतं आहे माझं.